सहसा राजकीय भाषण करायला मी परवानगी देत नाही, पण संभाजीरावांनी आपल्या भाषणामध्ये काही राजकीय भविष्यवाणी केली, पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी काय म्हटलं, हे धरण बांधल्यामुळं आम्ही ऋणी आहोत आपल्या घराण्याचे, आम्ही ऋणी आहोत आपल्या कागलकरांचे, हे शब्द वापरले. मला या गोष्टीवर जरा इथं कागल विधानसभेचे सर्व गडिंग्लजचे, उत्तूरचे, कागल तालुक्याचे सभी लोक इथं आले. मला एक प्रश्न शांतपणे हा प्रश्न ऐका आणि मी काय म्हणतोय हे समजून घ्या. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज मूळ कुठले? जरा आवाज अभिमानाने तर बोला. कुठले? ऐकून आलं. पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज कागलचे? माहिती आहे का? कोल्हापूरमध्ये काही लोक आहेत त्यांना माहित नाही, कागलमध्ये अशी काही बहादूर आहे त्यांना माहित नाही. शाहू महाराज कुठले? अडचण तिथंच आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज हे कागलचे आहेत. मागच्या 25 वर्षापासून एक राजकीय व्यवस्थापन आहे ज्यांनी ठरवलं होतं की हे जे अस्तित्व आहे शाहू महाराज आणि कागल, हे अस्तित्व कधी जुळलं नाही पाहिजे. आज बघा, युवकांना मी सांगतो, कागल विधानसभा म्हणून गुगलवर टाईप करा, फायरफॉक्सवर टाईप करा, राष्ट्रीय शाहू महाराजांचा जन्मभूमी म्हणून उल्लेख येतो का? नाही येत. हुडकावं लागतं, विकिपीडिया उघडावी लागते शाहू महाराजांची. कागल विधानसभा टाईप केल्यानंतर पहिला काय आला पाहिजे? शाहू महाराजांचं बर्थ प्लेस येतं का? नाही. न्यूज आर्टिकल येतात. राजकीय विद्यापीठ, ही आत्मचिंतनची गोष्ट आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. राजकीय विद्यापीठ, आरोप, संघर्ष, आणि याला आपण उत्सव म्हणून साजरी करतो. हे सगळ्यात महत्वाची बाब आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला आज देशभरामध्ये ओळख नाही आहे. मगाशी संभाजीराव बोलले की आम्ही राधानगरीकर आपले ऋणी आहोत. संभाजीरावांना मी थोडस सांगतो की जरा वाक्य फार चुकलं आपलं, मला या वाक्याची दुरुस्ती करायची आहे. आओ संभाजीराव, तुमच्या राधानगरी आणि प्रामुख्याने पिसोडे गावाचे एक आहे किंवा आमची ग्रामपंचायत मध्ये धरणे हो, आमचा कधीतरी उल्लेख करा. जर राधानगरी आणि पिसोडे गावाच्या लोकांनी शाहू महाराजांना स्वतःच्या इच्छेने जमिनी दिल्या नसत्या तर हे धरण कधी झालं असतं? आओ, तुम्ही आमचे कुठे ऋणी आहात? शाहू महाराजांचं घराणं आणि अख्खं कागल विधानसभेचा प्रत्येक घटक राधानगरीकरांचा कर्जदार आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुमचे आभार व्यक्त केले पाहिजे. विचार करा, या जमिन्या जर महाराजांना शेतकऱ्यांनी दिल्या नाही नसत्या तर आज काय परिस्थिती झाली असती? असू दे, आज काय परिस्थिती झाली असती? हे धरण झालं असतं? जिल्ह्याचा सुजलाम सुफलाम झालं असतं का? आज देशामध्ये शाहू महाराजांचं नाव पोचलं. हाच अनुभव घेत या कार्यानंतर शाहू महाराजांनी गडिंग्लजमध्ये MR कॉलेजची स्थापना केली. स्वतःच्या जमिन्या लिंगायत, मराठा आणि मुस्लिम हॉस्टेलसाठी दिल्या. स्वतःची जमीन देऊन त्यांनी या परिसरामध्ये मार्केट कमिटी स्थापन केली. पिराजीराव महाराजांनी याचाच अनुभव घेत कागलमध्ये मुरगुडचा तलाव असेल, जयसिंगराव तलाव असेल, हे सगळं बांधलं. आणि खरं बघितलं तर आज देशामध्ये जे शाहू महाराजांचं नाव पोचलं ना, हे राधानगरीच्या त्या शेतकऱ्यांमुळे पोचलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज माझं परखड मत आहे की कागल विधानसभा, ज्याला आपण शाहू महाराजांची जन्मभूमी म्हणतो, ज्याची ओळख देशभरात नाहीये, आज दिशाहीन आहे. आज दिशाहीन आहे. आपल्याला दिशा नाही आहे. आणि म्हणून मी ठरवलं होतं बाबासाहेब की येत्या काळामध्ये, सुरेशराव, की राजेंची जयंती आहे 28 तारखेला, त्या जयंतीला कागलमधून आपण कागल विधानसभेला धोरणं आणि ध्येय घोषित करू. पण इथं आल्यानंतर मला प्रेरणा मिळाली
की ती घोषणा कागलच्या आधी राधानगरीच्या धर्तीवरच व्हायला पाहिजे. आणि काय सौभाग्य माझं, ज्या शाहू महाराजांनी इथं धरण बांधल्यामुळे देशाभर त्यांचं नाव पोहोचलं, त्यांचाच पंतू म्हणून त्यांच्या 150व्या जयंतीला त्यांच्या जन्मभूमीला मला दिशा द्यायची या पुण्यभूमीमधून संधी मिळते, हा फार मोठा मान सन्मान या समरजित घाडगेला मिळतोय, हे मी अभिमानी सांगतो. मगाशी संभाजीराव बोलले की पुढच्या वर्षी संभाजीत घाडगे, संभाजीत राजे इथं येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली. मी थोडस तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो, परवानगी असावी. 100% आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार. दुरुस्ती एवढीच आहे, मी एकटा नाही, कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार. आणि पहिला संभाजीराव तो गुलाल पडला ना, तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांना. कागल की जीत, समरजित, समरजित. कागल की जीत, समरजित, समरजित. ही आमदारकी समरजित घाडगेची वैयक्तिक आमदारकी नाही, ही आमदारकी कागल विधानसभा, कागल गडिंग्लज उत्तूरच्या प्रत्येक घटकाची आमदारकी आहे. आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण गुलाल लावून येऊ ना, फक्त आमदारकीचा गुलाल लावणं हे महत्वाचं नाही आहे, त्याच्यातला एक भाग आहे. कशासाठी? कारण आपल्याला येत्या काळामध्ये काय धोरणं लागू करायची आहेत. आपलं एक प्रण आपण केलं पाहिजे की मगाशी जे मी शिक्षण क्षेत्राचं बोललो, क्रीडा क्षेत्राचं बोललो, आरोग्य क्षेत्राचं बोललो, पाण्याच्या नियोजनाच्या क्षेत्राचं बोललो, सामाजिक न्याय क्षेत्राचं बोललो, या प्रत्येक क्षेत्राची अंमलबजावणी कागल विधानसभेमध्ये करून गुलाल लावूनच पुढच्या वर्षी आपण इथं आलं पाहिजे. आणि त्यासाठी एक ध्येय आपण ठरवलं पाहिजे. आपण धोरण ठरवलं, आता आपल्याला एक ध्येय ठरवलं पाहिजे की पुढच्या वर्षी गुलाल लावून आपण जेव्हा येऊ ना, ते आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे. करायचं का? प्रण करायचं का की पुढच्या वर्षी आल्यानंतर राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं, पिलाजीराव महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं कागल देशभरात घडवून अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं यायचं. शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का? शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का? पिलाजीराव महाराजांचं कागल निर्माण करायचं का? स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं कागल निर्माण करायचं का? सगळ्यांनी एक मुखाने हात वरती करून सांगा, शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का? एक लक्षात ठेवा, शेवटच बोलतो, हा गुलाल आपल्या सगळ्यांचा त्यागाचा आहे. हा गुलाल शाहू महाराजांच्या विचाराचा आहे. हा गुलाल जनक घराण्याचा आहे. आणि हा गुलाल तुमच्या आमच्या विजयाचा आहे. इथं मी आज घोषित करतो, तुमच्या आमच्या विजयाचा आहे. एक मुखाने सगळ्यांनी बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.